गुड मॉर्निंग मित्रांनो. तसं आज आपण निघतोय प्रवासाला 4 दिवसासाठी. 4 दिवस जाणार आहे. पूर्ण अक्कलकोट, शनिशिंगणापूर, विसापूर वगैरे सर्व फिरणार आहे. सो व्हिडिओपर्यंत लास्टपर्यंत राहावं. आणि आता निघतोय आम्ही जस्ट. आणि चाललं रिक्षानी. हां पूर्ण. जस्ट गाडीमध्ये पेट्रोल आणि CNG फुल केलं आहे. आता डायरेक्ट महाडला पोचू. सगळं टेन्शन आहे उद्या थांबायचं. वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस. इथं आपली रिक्षा जाणार नाही या हायवेवरून, म्हणून खालतून घ्यावी लागेल आता. मम्मीने पूर्ण साप बी घातलाय बघ. आता इथे महाडला पोचलोय आम्ही. ते पार्किंग केलंय गाडी, रिक्षा आपली. इथून सरळ जायचं आहे. चाललंय आता. इथून जसं आता या मंदिरामधून बाहेर आलो आहे. मेन महाडचं मंदिर. इथे इथे प्रसाद आहे, महाप्रसाद आहे, अन्नछत्र. पुढे ते दत्त मंदिर आहे. पुढे ते दत्त मंदिर. तलाव दाखवला ना, तिकडे ती गणपतीची मूर्ती भेटली महाडची. त्यानंतर मग तिथे मंदिर बांधलं पूर्ण महाडमध्ये. तर काय नव्हते, आता बघ केवढे वाढले पूर्ण. एवढे बाहेरपर्यंत. मगाशी इथपर्यंत होते फक्त. हे महाराजांचं मूर्ती आहे ना, शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तिथपर्यंत होते लाईन फक्त समोर. आता तर पूर्ण खालपर्यंत गेले. मला आता दर्शन झालं आहे महाडमध्ये गणपतीचं. आता चाललं जेजुरीला. इकडनं किती तास होते मम्मी? 3 तासावरती. तिथून 3 तासावरती. बघा किती टाईम लागतो वगैरे पोचायला तिकडे. थोडा वेळ थांबला होता चिक्की वगैरे घ्यायला, जरा खायला वगैरे. निघू आता. आता तर सेफला तर इथे पोचलो आहे. एक वेळेला नंतर काहीतरी हो परत. आता आम्ही ज्या घाटावरती आलो ना, जातोय भोपदेव माची घाट. घाटाचं नाव आहे, 1 नंबर घाट आहे. इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. हा इथे हॉटेल आहे. थोडा वेळ थांबू इथे, थोडा वेळ, अर्धा 1 तास. आम्ही जे अर्धा तास थांबू, नंतर मग इथून 1 तासावरती जेजुरी आहे. मग जेजुरीला जाऊन मग आम्ही आराम करू. तिथे स्टे आहे, तिथे स्टे घेऊ. हा बघा इकडचा व्ह्यू. इथे समोर एक मंदिर आहे, कुठलं ते माहीत नाही, पण बघा. आणि आता आम्ही जेजुरीला पोचलो आहे. खाली तिथे पार्किंगला, इथे राईटला एक पार्किंगला आहे. पूर्ण आतमध्ये गेल्यावरती एक ना रूम हॉटेल टाईपमध्ये आहे. तिकडेच लावले मग पार्किंगला खाली. आणि मी इथून वरती जायचं.
आता म्हणजे टायमाला आलो ना आता म्हणजे गर्दी अशी कमी वाटते एकदम. मी आलो संडेला संध्याकाळी 7 होताला आले. मम्मी दमली आहे चढून चढून. त्वरित दर्शन 900 रुपये. फुलं खेळतात. पुन्हा फिरून फिरून जाते आतमध्ये सापासारखी. बघा इथे छोटंसं गणपतीचं मूर्ती आहे मस्त. इथं लाईनला होतो आम्ही. बघूया आता किती वेळ लागतो दर्शन घ्यायला. मध्ये जेवण पुरं लाईन किती फिरतंय बघा. पटकन झालं दर्शन करायचं एकदम मस्त. 15 मिनटात अर्धा तास लागला पण झालं पटकन दर्शन. गर्दी पण नव्हती एवढी. आणि ना फक्त आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. 2-3 जणांचे मोबाईल जप्त केले. शूटिंग मीडियनला फोटो काढायला वगैरे अलाउड नाही. सो तुम्ही पण येताना ना मोबाईल म्हणजे फोटो आतमध्ये काढू नका. मोबाईल जप्त करतात लगेच. मला सगळे मोठे डबे सर्व इथे. म्हाताऱ्यांसाठी वगैरे असतात ना त्या खुर्च्या वरती घेऊन जायला डायरेक्ट. त्या मस्त वगैरे असं तांब्याचं वगैरे सामान वगैरे भेटतं तुम्हाला. मूर्ती वगैरे पेट वगैरे पाहिजे असेल ना तुम्ही घेऊ शकता इथून. जेवण बिवण केला जेवण झोपलं. आता दमले भरपूर करून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.